टाळ्या सुद्धा निमीच लोक वाजवतात, बाकीची मुदाम करतात, ती मुदाम वाजवत नाही, त्याला महाराजाची जिरवायची. ते कीर्तन झालं मित्रांना म्हणणार एवढी पोरगी बोंबलत होती, अख्ख्या मंडपानं टाळी वाजवली, पट्ट्यानं वाजवलीच नाही. अरे कशाचा दादा, अरे वेड्या 7 कोटी घरं सोन्याची आहेत रावणाची. किती दादा किती बर का, धोंड्याचा महिना अर्धा तोळा घातला आपल्या सासऱ्यानं आपल्याला, तरी आपली बायको आणि आपण महिनाभर स्टेटस ठेवत होतो, लाडाचा जावाई गेला सासरा. अरे कंटाळा आला त्या स्टेटसचा. महिनाभर 7 कोटी घरं, किती 7, एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल. दुसऱ्या महिन्यामधलं वर्णन आहे, एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल, 3,500-4,000 हजार चौकटी असणार एक घर, अशी 7 कोटी घरं सोन्याची बर का. 2 BHK आपल्या गाडे हप्त्यावर आहे, तरी भजन करीत नाही. अरे 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,000 न तू नवग्राच्या पायऱ्या, कुबेर राखणीला गाडव वळी, गजानन सटवी करी बाळांतपण, ही सत्ता रावणाची. आज तागायत रावणासारखा शिवभक्त दुसरा झाला. नाव मुवमेंट आत्ताच्या क्षणापर्यंत सगळ्यात मोठा शिवभक्त रावण आहे. धन्य भाग्य रावणाचे, दास झाले शंकराचे. नाथ रामायणामध्ये वर्णन आहे, रावणाच्या शिवपूजेला 7 ते 8 तास वेळ लागायचा. 14 माणसं पूजेचं सामान हाताखाली द्यायला होती. रोज 1,000 कमळ तो शिवपिंडीला व्हायचा. पूजेतनं उठत नव्हता. चुकून एके दिवशी 999 कमलं भरले. तो पूजेतनं उठला नाही, कुणाला आणायला सांगितलं नाही. त्याचं धर्म कर्म त्याने सांभाळलं, स्वतःचं शीर कापलं आणि 1,000वे शीर कमल म्हणून शिवपिंडीला अर्पण केलं. एवढा महाराष्ट्र नाश पावला. त्याचं कारण आहे ॲटिट्यूड, अहंकार, गर्व, माज. मराठी भाषेत महाराज का कळतं ना. एवढा मोठा शिवभक्त आहे. ज्ञानाचं म्हणाल तर लंका कोणाची, लंका बोलत जा रे, काय हरकत नाही महाराज बर का. लंका कोणाची, महादेवांची. लंका कोणाची आहे, महादेवाची आहे. लंकेचं